हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण पाहणार आहोत 9वीकडून 10वीकडे यशाचा प्रवास. म्हणजे तुम्ही जर आता 9वीतून 10वीत जाणार आहात तर तुम्हाला यश कसे संपादन करायचे हे आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ओके, चला बघूया. तर नमस्कार मित्रांनो, क्लोज होमवर्कमध्ये तुमचे स्वागत आहे. 9वीची परीक्षा संपलेली आहे आणि आता तुम्ही आयुष्यातील महत्त्वाच्या अशा 10वीच्या वर्षात पाऊल ठेवत आहात. हे वर्ष दडपणाचे नाही तर नियोजनाचे असावे, यासाठी हे मुद्दे लक्षात ठेवा. महत्त्वाचे 5 मुद्दे, की पॉईंट्स टू एक्सप्लेन. बघा, तुमचा पाया पक्का करा. जेव्हा तुम्ही 9वीतून 10वी जाणार तेव्हा तुमचा 9वीचा पाया हा पक्का असायला हवा. त्याच्यामुळे 9वीमधील जे विषय तुम्हाला कठीण गेले, उदाहरणार्थ गणित, विज्ञान, यांचे तुम्ही बेसिक संकल्पना आत्ताच क्लिअर करून घ्या. 10वीचा बराचसा भाग 9वीवर अवलंबून असतो. त्याच्यामुळे तुम्ही पहिल्यांदा 9वीचा पाया पक्का करून घ्या, जरी 9वी संपली असली तरी. आणि अभ्यासाची सवय लावा. एकदम 10-12 तास अभ्यास करण्याची गरज नाही, पण रोज किमान 2 ते 3 तास मन लावून वाचण्याची आणि लिहिण्याची सवय आत्तापासूनच लावा. मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करायचे तुम्हाला. 10वीच्या बोर्डाच्या जुन्या प्रश्नपत्रिका घ्या, एखादा प्रश्न डोळ्याखालून घाला. यामुळे तुम्हाला प्रश्न कसे विचारले जातात याची कल्पना येईल. छंदांना वेळ द्या, पण मर्यादा राखा. बॅलन्स युअर टाईम. बघा, खेळणे, मोबाईल वापरणे पूर्ण बंद करू नका, पण त्यासाठी ठराविक वेळ निश्चित करा. वेळेचं नियोजन म्हणजेच टाईम मॅनेजमेंट हेच 10वीतील यशाचे गमक आहे. आणि सर्वात महत्त्वाचं पाचवा पॉईंट म्हणजे ध्येय निश्चित करा. गेट अ गोल. तुम्हाला 10वीत किती टक्के मिळवायचे आहेत याचे ध्येय समोर ठेवा आणि हे ध्येय तुम्हाला वर्षभर मोटिवेट करत राहील, प्रेरित करत राहील. आणि क्लोज होमवर्कचा तुम्हाला एक खास सल्ला आहे की 10वी म्हणजे आव्हान नाही तर एक संधी आहे. पाठांतरापेक्षा समजून घेण्यावर भर द्या. नोट्स काढण्याची सवय लावा. ज्या परीक्षेच्या वेळी कामाला येतील अशा नोट्स काढा. आणि शेवटी मी एवढंच म्हणेल की हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जे आता 10वीत जात आहेत, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.